नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण तालुक्यात पशुगणनेच्या कामाला वेग। पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक 5 वर्षांनी पशुगणना करण्यात येते। याच धर्तीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उरण तालुक्यात दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पासून पशुगणनेला सुरुवात करण्यात आली आहे। तालुक्यात एकूण सेन्सस कोड असलेली 65 गावे व शहरी भागातील 17 वार्ड असून त्यापैकी 15 गावांमध्ये पशुगणना सुरू आहे। तालुक्यात पशुगणना करण्यासाठी 5 प्रगणक नियुक्त केले असून देखरेख व नियंत्रणासाठी 1 पर्यवेक्षक आहे। पशुगणनेच्या या मोहिमेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, अश्व, वराह यासारख्या बदक, कुक्कुट या पक्ष्यांची तसेच पशुधन क्षेत्रासाठी वापरली जाणारी उपकरणे यांची गणना केली जाणार आहे। सदर गणना 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत केली जाणार आहे। पशुगणना अँड्रॉइड मोबाईलमध्ये 21 लाईव्हस्टॉक सेन्सस या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे। पशुगणनेमुळे पशुधनाची आकडेवारी स्पष्ट होते व त्यानुसार शासनाकडून धोरण व योजना आखल्या जातात। विविध योजनांसाठी निधी उपलब्ध केला जातो। तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे त्यानुसार जनावरांची औषधे व लसी शासनाकडून पुरवल्या जातात। त्यामुळे आपल्याकडील पशूंची खरी माहिती पशुपालकांनी प्रगणकांना द्यावी असे आवाहन तालुका पशुगणना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार उद्धव कदम व पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सोमनाथ भोजने यांनी केले आहे। तालुक्यातील पशुगणना रायगड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शामराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारिंगीकरसह तृप्ती भुईर, उरण। काय